बघा, कदाचित हाच प्रॉब्लेम जो मी सांगतोय तो प्रॉब्लेम, ती अडचण तुमची सुद्धा असू शकते की माझे सर्वच्या सर्व नियम घातांकाचे पाठ आहेत, तोंड पाठ आहेत, तरी सुद्धा प्रश्नपत्रिकेत घातांकावरती विचारला गेलेला प्रश्न बहुधा मला सुटत नाही. आपण घातांकाचे नियम पहिल्यांदा शिकणार आहोत, त्यानंतर घातांकाच्या नियमांचे उद्देश काय आहेत ते बघणार आहोत. एक वाक्य महत्वाचं घातांकाच्या बाबतीत, घातांकाचे नियम फक्त गुणाकार आणि भागाकारासाठीच लागू होतात. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुमचा अभ्यास चालू असेल खात्रीशीर, मला माहिती आहे तुम्ही अभ्यास करताय, परीक्षा जवळ येते. खरं तर आता आपल्याकडे हा वेळ आहे तो भांडवल गुंतवण्यासाठीचा वेळ आहे. आपल्याकडचं महत्वाचं भांडवल म्हणजे आपला अभ्यास, आणि तो तुमचा चालू आहे. आणि तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देण्याचं काम वेनेटरची टीम करते, हे ध्यानात घ्या. जर तुम्ही आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, ज्या मित्रांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा चॅनल पोहोचवा. आजच्या सेशन मध्ये आपण नवीन सेशन नवीन प्रकरणासोबत आलेलो आहोत. तर प्रकरणाचं नाव तुम्हाला वरती दिसतंय, घातांक प्रकरण. अतिशय महत्वाचं प्रकरण आहे मित्रांनो, अतिशय महत्वाचं प्रकरण. का महत्वाचं प्रकरण आहे तर या प्रकरणाला महत्व फक्त एकाच गोष्टीमुळे येतं, ते म्हणजे या प्रकरणाचा किचकटपणा. घातांक या प्रकरणाचा किचकटपणा. तुम्हाला अगदी प्रत्येक गोष्ट साध्या सोप्या सरळ भाषेत मी सांगणार आहे. आता घातांक हे प्रकरण तुम्हाला न जमण्याचं कारण काय हेही मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, किचकट वाटण्याचं कारण काय हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, जर तुम्ही प्रामाणिकपणे काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहिला, घातांकाचा प्रत्येक सेशन तुम्ही काळजीपूर्वक पाहिला, तर घातांकावरती तुम्हाला येणाऱ्या अडचणी पुन्हा कधीच येणार नाहीत. लक्षात ठेवा, कधीच येणार नाहीत. का तर आता घातांक हे प्रकरण शाळेत असल्यापासून आपल्याला त्रास देणार हे प्रकरण आहे, बरोबर की नाही. तर घातांक हे प्रकरण कशावरती डिपेंड आहे, कशावरती डिपेंड आहे तर त्या घातांकाच्या नियमावरती डिपेंड आहे. घातांकाचे नियम आहेत. आता ते नियम, पहिली गोष्ट, बऱ्याच वेळा ते नियमच आपल्या लक्षात राहत नाहीत. तर घातांकाचे प्रमुख नियम किती आहेत तर काही पुस्तकांमध्ये 10, 11, 12 असे नियम दिले आहेत. 11, 12, 15, 16 नियम करायची गरज नाही. लक्षात ठेवा, घातांकाचे मूळ नियम, घातांकाचे बेसिक नियम, महत्वाचे नियम, मूळ नियम 7च आहेत, आणि तेवढे 7च आपल्याला करायचे आहेत. तरी मी तुम्हाला एक एक्स्ट्रा देणार आहे. का एक्स्ट्राचा नियम नाही, तो 7व्याच नियमावर आधारित 8वा एक नियम मी तुम्हाला देणार आहे. तो काय एक्स्ट्रा पाठ करायची तुम्हाला गरज नाही, पण घातांकाचे मूळ नियम 7च आहेत. आता तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे घातांकाचे 7च्या 7 नियम तोंडपाठ असतात. तोंडपाठ असतात 7च काय पुस्तकामध्ये, कारण जे 7 पेक्षा जास्त नियम जर कुठल्या पुस्तकामध्ये दिले असतील तर ते काही नवीन कुठला शोध लागलेला नाही. लक्षात ठेवा, आहे ह्या 7 नियमांमध्येच काहीतरी बदल करून, पक्षांतर क्रिया करून नवीन नियम तयार केलेले असतात, आणि ते नवीन नियम तयार करून तुमच्या समोर मांडले जातात. मग ते नियमांची संख्या वाढते, काही गरज नाही संख्या वाढवायची. तर मूळचे 7, काही मुलांचे 7 नियम, त्याच्यापासून मोडतोड करून बनवलेले नवीन नियम, असे 10-12 नियम तोंडपाठ असतात, तोंडपाठ. बघा, कदाचित हाच प्रॉब्लेम जो मी सांगतोय तो प्रॉब्लेम, ती अडचण तुमची सुद्धा असू शकते की माझे सर्वच्या सर्व नियम घातांकाचे पाठ आहेत, तोंड पाठ आहेत, तरी सुद्धा प्रश्नपत्रिकेत घातांकावरती विचारला गेलेला प्रश्न बहुधा मला सुटत नाही. बरोबर. बघा, तर घातांकावरती परीक्षेला विचारलेले प्रश्न मला सुटत नाहीत, नियम मात्र माझे तोंडपाठ आहेत. का असं होत असतं, का असं होत असतं तर मी फक्त नियम पाठ केलेत, मी नियम पाठ केलेत, ते समजून घेतले नाहीत. कारण तुम्हाला जर विचारलं ए चा यम घात गुणिले ए चा यन घात, बरोबर, लगेच तुम्ही सांगता ए चा यम अधिक यन घात, ए चा यम घात भागिले ए चा यन घात, बरोबर, ए चा यम वजा यन घात, ए चा यम घात कंसाचा यन घात, बरोबर, ए चा यम. सगळे नियम तोंडपाठ असतात तुमचे, तोंडपाठ. तरी सुद्धा परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न मला सुटत नाहीत. याचं कारण आपण नियम फक्त पाठ केलेत. मी पुन्हा एकदा सांगतोय, नियम पाठ केलेत. तर नियम फक्त पाठ करून चालत नाहीत, नियम शिकावे लागतात. त्याच्याही पुढे जाऊन आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या,
आणखी एक महत्वाची गोष्ट, जे घातांकाचे 7 नियम आहेत ना, त्या नियम ज्यांनी कुणी नियम लिहिलेत सुरुवातीला त्यांनी काय पाठ करून लिहिले नव्हते, बरोबर की नाही? त्यांनी पाठ करून लिहिले नव्हते. त्यामुळं त्या नियम तयार करण्यापाठीमाग, नियम बनवण्याच्या पाठीमाग काहीतरी उद्देश असतो, काहीतरी उद्देश असतो. आणि तो उद्देश जोपर्यंत आपल्याला समजत नाही, लक्षात येत नाही, तोपर्यंत घातांकावरचे प्रश्न आपल्याला सुटत नाहीत. तर आता मी तुम्हाला सांगतो, आपण घातांकाचे नियम कशा पद्धतीने शिकणार आहोत. आपण घातांकाचे नियम कशा पद्धतीने शिकणार आहोत हे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या, पहिली गोष्ट आपण घातांकाचे नियम पहिल्यांदा शिकणार आहोत. त्यानंतर घातांकाच्या नियमांचे उद्देश काय आहेत ते बघणार आहोत. आणि त्या दोन गोष्टी, नियम शिकणं आणि त्या प्रत्येक नियमाचा उद्देश, हा नियम का बनवला गेलाय, त्या काचं उत्तर जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तो नियम तुम्हाला कुठं वापरायचा हे कळणार नाही ना. म्हणजे तुम्हाला घातांकाचे नियम पाठ असून पण घातांकाचे प्रश्न सुटत नाहीत. या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे दिलेल्या प्रश्नामध्ये कुठला घातांकाचा नियम वापरायचा आहे हेच मला समजत नाही. नियम पाठ असून काय करायचं? नियम सगळे पाठ आहेत, पण तो कोणत्या प्रश्नामध्ये कोणता नियम वापरायचा हेच मला लक्षात येत नाही, ऑन दी स्पॉट लक्षात येत नाही. याचं कारण मी फक्त नियम पाठ केलेत, मला नियमांचा उद्देश माहित नाही. तो आपण इथं समजून घेणार आहे. पहिल्या सेशन मध्ये अतिशय महत्वाचं सेशन आहे, लक्षात ठेवा. लाईटली घेऊ नका, हलक्यात घेऊ नका, कारण नियम आहेत. नियम फक्त सांगणार आहे, काय करायचे आहे अहो तेच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर आता बघा मित्रांनो, घातांकाचे नियम पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, तर घातांकाचे नियम पाहणार आहोत. ओके, तर घातांकाचे जे नियम आहेत, घातांकाचे नियम. आता बघा पहिला नियम काय आहे, आपण शिकणार आहे, लक्षात ठेवा. डायरेक्ट पहिला नियम काय आहे माहितीये का, तर ए चा यम घात, किंवा सॉरी, घातांकाचे नियम शिकण्या अगोदर पहिला घातांक म्हणजे काय हे तर समजून घेऊ आपण. तर हे वाचायचं कसं, समजा हे असं आपण लिहिलंय, असं लिहिलेलं आहे, तर याला आपण वाचतो कसं, ए चा यम घात असा वाचतो, किंवा ए चा यम वा घात. लक्षात ठेवा याच्यामध्ये ए असतो ना, ए ला आपण काय म्हणतो, पाया म्हणतो, पाया किंवा बेस. आणि एम ला काय म्हणतो आपण, घात किंवा घातांक, त्यालाच पॉवर असं म्हटलं जातं. एम म्हणजे घात किंवा पॉवर, घातांक. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल समजा इथं 8 चा तिसरा घात. 8 चा तिसरा घात म्हणजे काय असतं, तर आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो, 8 चा तिसरा घात म्हणजे 8 चा 3 वेळा गुणाकार. पण ऍक्च्युली गुणाकार 2 वेळाच होत असतो, गुणाकार 2 वेळाच होत असतो. 8 चा बघा, 8 चा तिसरा घात म्हणजे आपण काय लिहितो, तर 8 गुणिले 8 अशा पद्धतीने आपण लिहित असतो. 8 गुणिले 8 गुणिले 8 म्हणजे हा 8 3 वेळा आपण लिहिला इथं, कारण तिसरा घात आहे. पण गुणाकार मात्र बघा 1 आणि 2, दोनच वेळा गुणाकार झाला, दोनच वेळा गुणाकार झाला. होऊ द्या, आपण 3 वेळा गुणाकार म्हणजे 4 वेळा 8 लिहित नाही. 8 ची गुणाकाराच्या रूपात 3 वेळा मांडणी. कोणत्याही संख्येचा जेवढा घात असतो तेवढ्या वेळा त्या संख्येची गुणाकाराच्या रूपात मांडणी करणं म्हणजे घातांक असतो. लक्षात ठेवा, म्हणजे काय असतो, घातांक असतो. तर हे झालं बेस. आणि हे वाचायचं कसं, हे आपण वाचतो कसं, लक्षात घ्या. तर ए चा एम वा घात, ए चा एम वा घात किंवा ए रेज टू एम, ए चा एम वा घात असं आपण वाचतो. ओके, तर हा त्याचा बेस झाला थोडक्यात. आता आपल्याला नियम बघायचे आहेत. लक्षात ठेवा, घातांकाचे नियम, घातांकाचे नियम. यामध्ये पहिला नियम काय आहे, पहिला नियम काय आहे, तर पहिला नियम हा जवळजवळ सर्वांना माहित असतो, पाठ असतो. ओके, तर बघा हे ए चा यम घात गुणिले ए चा यन घात बरोबर ए चा एम अधिक एन घात. हा घातांकाचा पहिला नियम आहे. लक्षात ठेवा, घातांकाचा पहिला नियम आहे.
हा नियम म्हणजे काय सांगतो, तर पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची बेरीज होते. पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची बेरीज होते, हा नियम क्रमांक 1 सांगतो. आपण शिकूया म्हणजे काय भानगड आहे नक्की. बाबा पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची इथं बेरीजच का केली, वजाबाकी का नाही केली, गुणाकार का नाही केला, भागाकार का नाही केला, बेरीजच का केली? बेरीज करण्यापाठीमागचं कारण काय? तर तुम्ही असं म्हणाल, तूच कधीतरी म्हटलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं की गुणाकाराचा संबंध हा गणितामध्ये बेरजेशी आणि गुणाकाराचा संबंध बेरजेशी आणि भागाकाराचा संबंध वजाबाकीशी असतो. बरोबर आहे. मग गुणाकार असल्यानंतर बेरीजच का का तर बघा, आता मी एक उदाहरण घेतो. एक उदाहरण याचं घेतो पहिल्या नियमाचं. तर उदाहरण काय आहे बघा, की समजा 7चा तिसरा घात गुणिले 7चा दुसरा घात बरोबर. बघा काय म्हटलंय, पण पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची बेरीज होते. हा नियम आहे. या नियमाप्रमाणे मी याला मांडतो की बघा काय होणार, पाया समान आहे तो पाया एकदाच घेतला. बघा इथं पाया ए, इथं पाया एकदाच घेतला होता आणि गुणाकार आहे त्यामुळं घातांकांची बेरीज होणार. म्हणजे इथं 3 अधिक 2 होते. ओके, हे बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्हाची ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. म्हणजे LHS आणि RHS बरोबर, लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइड. मी LHS डावी बाजू सेपरेट सोडवतो आणि उजवी बाजू सेपरेट सोडवतो. आता बघा लक्ष द्या की ही बाजू जर मी सोडवायचा विचार केला तर 7चा तिसरा घात आहे. 7चा तिसरा घात म्हणजेच काय होणार मित्रांनो, 7चा तिसरा घात म्हणजे 7 गुणिले 7 गुणिले 7. ओके, हे काय झालं तर बघा 7 गुणिले 7 गुणिले 7 हे 7चा तिसरा घात. आणि हा 7चा दुसरा घात काय होणार माहिती आहे का, 7 गुणिले 7. बरोबर की नाही. हा 7चा तिसरा घात म्हणजे हा आणि हा 7चा दुसरा घात म्हणजे हा. आणि त्यांच्या दरम्यान कोणती प्रक्रिया आहे हो, गुणाकाराची प्रक्रिया. त्यांच्या दरम्यान कोणती प्रक्रिया आहे, गुणाकाराची. म्हणजे ही एक माळ आहे रेशमी धाग्यानं जोडलेली मण्यांची माळ. 3 मण्यांची माळ आहे आणि 2 मण्यांची माळ आहे, त्यांना रेशमी धाग्यानं जोडलंय. आणि या 2 माळा ह्या रेशमी धाग्यानंच जोडल्या जात आहेत. म्हणजे हे 3 आणि हे 2 असे मिळून किती वेळा 7 होत आहेत इथं, 5 वेळा 7 होत आहेत. किती वेळा 7 होत आहेत लक्षात घ्या इथं, तर 1 2 3 4 5. ओके, मगाशी आपण पाहिलं होतं त्याप्रमाणे. तर हे 7 किती वेळा झाले इथं, तर 7 झाले 5 वेळा. आणि इथं बघा 7चा 3 अधिक 2 किती होणार हो, तर 7चा 5वा घात. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू एकसारखी आली. डावी बाजू आणि उजवी बाजू एकसारखी आली. हा नियम क्रमांक काय आहे, 1 आहे. लक्षात ठेवा, नियम क्रमांक 1. आता नियम क्रमांक दुसरा काय बघा. नियम क्रमांक दुसरा काय आहे, तर a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात. a चा m वजा n घात हा नियम क्रमांक 2 आहे घातांकाचा. आता इथं बघा पायास हा नियम काय सांगतो, हा नियम काय सांगतो, तर पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची वजाबाकी होते. घातांकांची काय होते, वजाबाकी होते. पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची वजाबाकी होते. मग आता याच्यामध्ये बघा ही जी वजाबाकी होत असते की नाही, तर काय करायचं याच्यामध्ये, तर याचं एक उदाहरण घेऊ आपण की वजाबाकीच का होते भागाकारामध्ये. तर बघा उदाहरण, इथं मी एक उदाहरण घेतो की समजा 9चा 5 घात भागिले 9चा दुसरा घात. बघा 9चा 5 घात भागिले 9चा दुसरा घात. या नियमाप्रमाणे काय होणार, पाया समान आहे, पाया समान एकदाच घेतला 9चा आणि घातांकाची वजाबाकी 5 वजा 2 घात. 9चा 5 वजा 2 घात. मग आता बघा मी ही डावी बाजू सेपरेट सोडवतो. इथं बघा भागाकार आहे की नाही, तर 9चा 5वा घात म्हणजेच 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 1 2 3 4 5. आणि भागिले म्हणजे मी छेदात घेतो. छेदात किती आहेत बघा 9 गुणिले 9 भागिले 9चा वर्ग. आता काय होतंय बघा यातलं,
हे 9चे 5 घात आहेत की नाही, म्हणजे 9 5 वेळा आलं आणि भागिले 9 2 वेळा. हा काय करतोय माहितीये का, हा 1 9 इथल्या 1 9 ला कट करतोय, काटाकाटी आपण बेसिक मध्ये शिकलोय. आणि हा 1 9 इथल्या एका 9 ला कट करतोय. म्हणजे किती 9 राहत आहेत इथं, 3च 9 राहत आहेत की नाही गुणाकाराच्या रूपात, 3 9 राहत आहेत. याचा अर्थ इथं काय झालं माहितीये का, तर 9चा तिसरा घात. म्हणजेच काय होतंय बघा, हे 9 5 वेळा आहेत आणि भागिले 9 2 वेळा आहेत की नाही. तर हे 2 9 आहेत ना, या 5 मधले 2 कट करतायत, कमी करतायत, म्हणून वजाबाकी होते. लक्षात ठेवा, कट करतायत, काटाकाटी होते, कमी करतायत म्हणजेच वजाबाकी होते. मग इथं 9चा तिसरा घात. आणि इथं डायरेक्ट बघा, आता इथं जर आपण विचार केला तर 9चा 5 वजा 2 किती होणार, तर 9चा तिसरा घात. तर डावी बाजू बरोबर उजवी बाजू, हे 2 नियम झाले पहिले. हे पहिले जे 2 नियम आहेत ना मित्रांनो, हे प्रक्रियांचे नियम आहेत, गुणाकार आणि भागाकार, गुणाकाराची प्रक्रिया आणि भागाकाराची. आणि एक महत्वाचं वाक्य माझ्या लक्षात ठेवा, एक वाक्य महत्वाचं घातांकाच्या बाबतीत, घातांकाचे नियम फक्त गुणाकार आणि भागाकारासाठीच लागू होतात. घातांकाचे नियम फक्त गुणाकार आणि भागाकारासाठीच लागू होतात, ते बेरीज वजाबाकीसाठी नसतात. लक्षात ठेवा, जसे इथं गुणाकाराची प्रक्रिया इथं भागाकार, तसं बेरजेच्या बाबतीत नसतं. ओके, तर हा झाला हे पहिला आणि दुसरा नियम झाला, म्हणजे घातांकाच्या नियमाचा पहिला टप्पा झाला. हा घातांकाच्या नियमाचा पहिला टप्पा झाला. आता बघा तिसरा नियम काय आहे, तिसरा नियम काय आहे, तर इथं तिसरा नियम लिहितो बघा, नियम क्रमांक 3, ए चा शून्य घात बरोबर 1, ए चा शून्य घात बरोबर 1. आता ए चा शून्य घात बरोबर 1, तर लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचा शून्य घात नेहमी 1च असतो. कोणत्याही संख्येचा शून्य घात नेहमी 1च असतो. का असतो, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला, कोणत्याही संख्येचा शून्य घात 1च असतो. फॉर एक्झाम्पल इथं उदाहरण घेतो मी बघा, याचं जर उदाहरण घ्यायचं झालं, उदाहरण तर समजा 4चा तिसरा घात भागिले 4चा तिसरा घात. बघा मी काय केलं, उदाहरण घेतलं, एक उदाहरण 4चा तिसरा घात भागिले 4चा तिसरा घात बरोबर. आता बघा दुसऱ्या नियमाप्रमाणे, हा भागाकाराचा नियम आहे की नाही भागाकाराचा, तर इथं काय बघा, ए चा यम घात भागिले ए चा एन घात, पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची वजाबाकी होते, असा आपण नियम क्रमांक 2 पाहिलेला आहे. मग इथं बघा पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते, वजाबाकी. म्हणजे इथं काय होणार मित्रांनो, 4चा 3 वजा 3 घात, 4चा 3 वजा 3 घात. म्हणजेच काय झालं बघा, जर मी हे सोडवलं की नाही हे, तर इथं 4चा तिसरा घात छेद 4चा तिसरा घात. जर त्याच संख्येनं भागलं तर उत्तर किती येतं, उत्तर किती येतं, 1 येतं. उत्तर किती येतं, 1. आणि इथं बघा हे महत्वाचं आहे की त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली, 3 वजा 3, म्हणजे इथं 4चा कितवा घात आला, 0वा घात. म्हणजे लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचा शून्य घात नेहमी 1 येतो. या पाठीमागचं महत्वाचं कारण काय आहे, तुम्हाला जर प्रश्न विचारला की बाबा शून्य वेळा, समजा इथं 4चा दुसरा घात असेल तर 4 गुणिले 4 मी लिहू शकतो, 4 चौक 16. किंवा 4चा तिसरा घात असेल तर 4 गुणिले 4 गुणिले 4 लिहू शकतो, किती 64. पण जर मला 4चा शून्य घात विचारला तर मी डायरेक्ट 1 लिहितोय. इथं काय लिहितोय, 1. का, तर नियम आहे कोणत्याही संख्येचा शून्य घात 1 असतो. पण का, कोणत्याही संख्येचा शून्य घात 1 का असतो, त्याचं कारण मी तुम्हाला इथं सांगितलं, लक्षात घ्या. तर कोणत्याही संख्येचा शून्य घात 1 असतो, याच्या पाठीमागं एकच महत्वाचं कारण आहे. कोणत्याही संख्येचा शून्य घात नेहमी 1च असतो, या पाठीमागं एकच महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे लक्षात ठेवा, त्याच संख्येनं भागलं. मी काय म्हणतोय, त्याच संख्येनं भागला असता उत्तर 1 येतं. काय म्हणतोय, त्याच संख्येनं भागला असता उत्तर 1 येतं आणि घातांक मात्र 0 येतो. येतंय लक्षात, त्याच संख्येनं भागला असता उत्तर 1 येतं आणि त्यांचा घातांक किती येतो, 0 येतो. म्हणून कोणत्याही संख्येचा शून्य घात 1 असण्या पाठीमागचं कारण आपण इयत्ता 3री मध्ये शिकलोय. सुरुवातीला 3री मध्ये तुम्ही म्हणणार 3रीतलं जर आम्हाला आठवत असतं तर तुझं लेक्चर केलं असतं का,
बरोबर नाही? नाही आठवत म्हणूनच ते आठवण करून द्यावी लागते, लक्षात ठेवा. तर कोणत्याही संख्येचा शून्य घात एक येण्या पाठीमागचं, कोणत्याही संख्येचा शून्य घात एक येण्या पाठीमागचं महत्वाचं कारण काय आहे, तर त्याच संख्येनं भागलं की उत्तर एक येतं, म्हणजेच त्यांचा घातांक शून्य येतो. त्याच संख्येनं भागलं की उत्तर एक येतं आणि त्यांचा घातांक शून्य येतो. म्हणून कोणत्याही संख्येचा शून्य घात काय असतो, एक असतो. हा नियम क्रमांक 3 झाला. आता लक्षात ठेवा नियम क्रमांक 4. नियम क्रमांक 4 काय आहे, तर ए चा यम घात कंसाचा यन घात बरोबर ए चा यम गुणिले यन घात. बघा हा जो नियम आहे ना, हा नियम हा घातांकाचा सर्वात महत्वाचा नियम आहे, अति महत्वाचा नियम आहे. का तुम्हाला सांगतो, त्याचं कारण मी नंतर सांगणार आहे. लक्षात ठेवा, कारण नंतर सांगतो. तुम्ही म्हणणार सांगणार आत्ताच, कारण आत्ताच सांगणार आहे, याच सेशनला सांगणार आहे. हा अति महत्वाचा नियम आहे. घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार. घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार. याचं उदाहरणानिशी आपण आता फक्त शिकतोय, नियमांचे उद्देश मी तुम्हाला सांगत नाही. मी फक्त काय करतोय, नियम शिकतोय आपण. नियमांचे उद्देश काय आहेत ते आपल्याला पाहायचेच आहेत. तर बघा याचं मी उदाहरण घेतो. उदाहरण काय घेतो, तर याचं उदाहरण समजा 2 चा तिसरा घात आणि कंसाचा दुसरा घात. बघा घाताचा घात 2 चा तिसरा घात कंसाचा दुसरा घात. नियमाप्रमाणे काय होणार माहितीये का, नियमाप्रमाणे बघा, नियमाप्रमाणे तुमचा इथं 2 चा 3 गुणिले 2 घात होणार. ह्या नियमाप्रमाणे आता आपण जसे नियम आहेत तशीच उदाहरणं घेतोय आणि त्या नियमावर आधारित उदाहरण सोडवतोय. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, अजूनही मी तुम्हाला नियम कशासाठी बनवलेत हे शिकवलेलं नाही, कारण टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणार आहोत. ते तुमच्या लक्षात आलं ना, एकदा नियमांचा उद्देश काय आहे तो एकदा लक्षात आला की तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रश्न सोडवू शकता. लक्षात, ओके. तर आता बघा, घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार. फक्त नियम शिकतोय मी. डावी बाजू सेपरेट सोडवतो, डावी बाजू सेपरेट सोडवतो. इथं काय झालं बघा, 2 चा 3 दुने कितवा घात झाला हो, 3 दुने 2 चा 6वा, किंवा जाऊ द्या गुणाकार नाही, मी डावी बाजू कशी सोडतो बघा. इथं 2 चा तिसरा घात आहे. आता 2 चा तिसरा घात, 2 चा तिसरा घात किती असतो बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुने 4, 4 दुने 8 असतो. 2 चा तिसरा घात किती असतो, 8. आणि त्याचा काय आहे हो, दुसरा घात आहे. 8 चा वर्ग किती असतो, 64. 8 चा वर्ग किती असतो, 64. चला ही बाजू सोडवतो. 2 चा 3 दुने 6वा घात. 2 चा 6वा घात म्हणजे गुणाकाराच्या रूपात 2 किती वेळा, 6 वेळा. 3 वेळा येतो, अजून 3 वेळा लिहितो, अजून 3 वेळा लिहितो. बघा 1 2 3 4 5 6. मग बघा 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 आणि 32 ची दुप्पट, 32 ची दुप्पट किती येते मित्रांनो, 64. किती येते, 64. तर हे 64 आणि हे 64 बघा सारखं आलं. ओके. घाताचा घात म्हणजे घातांकांचा गुणाकार. हा 4था नियम आहे. 5वा नियम काय सांगतो बघा, 5वा नियम काय सांगतो, 5वा, तर सॉरी बघा, ए गुणिले बी कंसाचा यम घात बरोबर ए चा यम घात गुणिले बी चा यम घात. बघा हा 5वा नियम असं सांगतो. आता याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, याचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, 5व्या घाताचं उदाहरण, तर बघा हा नियम काय, म्हणजे अजून मी उद्देश सांगत नाही, फक्त शिकवतोय. बघा इथं मी समजा 3 गुणिले 6 कंसाचा दुसरा घात, 2 संख्यांचा गुणाकार आणि त्या कंसाचा एक घात आहे की नाही, 3 गुणिले 6 कंसाचा दुसरा घात आहे. बरोबर बरोबर काय होणार बघा, नियमाप्रमाणे जर गुणाकार 2 संख्यांचा गुणाकार असेल आणि त्यांच्या कंसाचा जर एखादा घात असेल, तर आपण त्या संख्यांना काय करतोय, ए ला तो घात घेतोय, ए चा यम घात घेतोय आणि बी ला पण तो घात घेतोय. इथं मी तसंच करतो. हा 3 चा दुसरा घात गुणिले इथं 6 चा दुसरा घात.
3चा दुसरा घात आणि 6चा दुसरा घात. मग आता काय झालं बघा इथं, तर आता मी ही बाजू सेपरेट सोडवतो. 3 सक्क 18 आणि त्याचा दुसरा घात. 18चा वर्ग किती असतो? 324. 18चा वर्ग किती असतो? 324. ही बाजू मी सेपरेट सोडवतो. 3चा वर्ग 9 आणि 6चा वर्ग 6 36. बरोबर का? 9 गुणिले 36 यांचा मी गुणाकार करतो. 9 सक्क 54 उरले 5. 9 त्रिक 27 आणि 5 32. इथं किती आलं माहितीये मित्रांनो? 324. आणि इथं किती आलं? 324. दोन्ही समान आले की नाही? याच्यावरून काय लक्षात येतंय? हा नियमाचा उद्देश नाही. याच्यावरून काय लक्षात येतंय? दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या कंसाचा जर घात असेल तर तुम्ही अगोदर गुणाकार केला 3 सक्क 18, अगोदर गुणाकार केला मग दुसरा घात केला, म्हणजे अगोदर गुणाकार केला आणि मग घात केला तर येणारं उत्तर. किंवा इथं मी काय केलं? अगोदर घात केले, 3चा दुसरा घात केला, 6चा दुसरा घात केला, अगोदर घात केले आणि मग या दोघांचा गुणाकार केला. इथं अगोदर गुणाकार केला आणि मग घात केला, किंवा तुम्ही अगोदर घात केला आणि मग गुणाकार केला तरी उत्तर बदलत नाही. तरी उत्तर बदलत नाही. ओके, हा झाला 5वा नियम. 6वा नियम काय आहे बघा? 6वा, हे 4, 5 आणि 6 मी एकाच पेजवरती नियम लिहिलेत. या पाठीमागे एक कारण आहे, तुम्हाला सांगतो. तर 6वा नियम, a चा यम घात छेद b चा यम घात बरोबर, किंवा याच्यासारखाच लिहितो मी, a छेद b कंसाचा यम घात बरोबर a चा यम घात छेद b चा यम घात. a चा यम घात छेद b चा यम घात. हा जसा गुणाकाराचा आहे ना तसा भागाकाराचा नियम आहे. इथं गुणाकाराच्या कंसाचा घात होता, तो आपण दोन्ही गुणकांना समान घात दिला. आता इथं पण भागाकाराचा, अपूर्णांक म्हणजे भागाकार, अपूर्णांकाचा कंसाला जर एक घात असेल तर तोच घात अंशाला पण असतो आणि तोच घात छेदाला सुद्धा असतो. ओके, मग इथं पण बघा मी एक उदाहरण घेतो. इथं एक उदाहरण घेतो. समजा 15, बघा याचं एक उदाहरण घेतो की 15/5 कंसाचा दुसरा घात. 15/5 कंसाचा दुसरा घात. नियमाप्रमाणे काय येणार हो? तर हा दुसरा घात दोघांना पण येणार, अंश आणि छेदाला. म्हणजे इथं 15चा दुसरा घात छेद 5चा दुसरा घात. आता मी काय करतो? ही बाजू सेपरेट सोडवतो. ही बाजू सेपरेट सोडवतो. आता बघा 15/5 केलं, लक्षात घ्या, 15/5 केलं. 5 एके 5 आणि 5 त्रिक 15. यांचा भागाकार किती येतो? 3 येतो. किती येतो? 3. आणि त्याचा काय आहे? दुसरा घात. मी अगोदर भागाकार केला बरं का इथं, आणि आता अगोदर भागाकार केला मग आता यात घात करतो. तर 3चा वर्ग किती हो? 3चा वर्ग 9. आता मी काय करतो? इथं बघा अगोदर भागाकार केला आणि मग घात केला. आता इथं अगोदर घात करतो त्यांचे, 15चा दुसरा घात आणि 5चा दुसरा घात आहे. अगोदर त्यांचे काय करतो? घात करतो. तर 15चा वर्ग किती हो? 15चा वर्ग 225 छेद 5चा वर्ग किती? 25. 15चा वर्ग 225 असतो आणि 5चा वर्ग 225. आणि पुन्हा यांचा जर भागाकार केला तर लक्षात घ्या, इथं 25 एके 25 आणि 25 9 सव्वा 200. म्हणजे किती आलं? इथं 9 आलं. उत्तर बदललं का? नाही. म्हणजे तुम्ही अगोदर भागाकार केला, अगोदर या दोघांचा भागाकार केला आणि मग घात केला तर येणार उत्तर. किंवा तुम्ही अगोदर घात केले, 15चा घात केला, दुसरा 5चा दुसरा घात, अगोदर घात केले आणि मग भागाकार केला तरीही उत्तर बदलत नाही. आणि 4था, 5वा आणि 6वा नियम आहे की नाही, तर या तिन्ही नियमांचं एकच काम आहे, लक्षात ठेवा. ते कोणतं? तर घातांकाचा पाया समान करण्याचा. त्याचा उद्देश आता सांगितला मी तुम्हाला. पाया समान करणं म्हणजे काय हे पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर हे नियम क्रमांक 6 झाला. ओके, नियमच शिकतोय आपण. आता शेवटचा नियम काय आहे माहिती आहे का? तर नियम क्रमांक 7 तो तुम्हाला माहिती आहे. शेवटचा नियम तो म्हणजे काय आहे? तर a चा वजा यम घात बरोबर 1/a चा यम घात. बघा आता हा नियम का महत्वाचा आहे? हा सुद्धा नियम महत्वाचा आहे, कारण तुम्हाला मी सांगतो आता घातांकाचे नियमांचं उद्देश मी तुम्हाला यानंतर सांगणारच आहे. पण
त्या अगोदर सांगतो की घातांकावरचे प्रश्न सोडवण्यासाठी, घातांक या प्रकरणातील प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिली महत्वाची गोष्ट कोणती, तर दिलेल्या प्रश्नातील घातांकाचा प्रश्न असेल तर पहिला प्रेफरन्स हा पाया समान करण्यासाठी द्यायचा. जर दिलेल्या उदाहरणात पाये समान असतीलच, पाये समानच दिले असतील तर अतिउत्तम म्हणतोय मी, पाये समान दिले असतील तर. पण जर पाये समान नसतील, मी काय म्हणतोय, पाये समान नसतील तर त्या उदाहरणात दिलेल्या कंडिशन वरून आपल्याला पाये समान करावे लागतात. त्या उदाहरणात दिलेल्या कंडिशन वरून आपल्याला पाये समान करावे लागतात. ते कसे करायचे, काय करायचे ते मीच तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही त्याच्याबद्दल जास्त काळजी करू नका. ओके. आता दुसरं, पहिला प्रेफरन्स पाया समान करण्यासाठी, आणि दुसरा प्रेफरन्स म्हणजे घातांक नेहमी धनसंख्या असली पाहिजे. घातांक वर असते ना, ते धनसंख्या असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता मी ह्याचं उदाहरणच घेतो. याचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर समजा 5चा वजा दुसरा घात. आता 5चा वजा दुसरा घात, मला एक गोष्ट माहिती आहे मित्रांनो, की 5चा दुसरा घात मी लिहू शकतो 5 गुणिले 5, 5 5 25, उत्तर काढू शकतो. म्हणजे 5चा दुसरा घात म्हणजे 5 ची गुणाकाराच्या रूपात 2 वेळा मांडणी, हे सिंपल मला माहिती आहे. पण वजा 2 घात असेल तर वजा 2 वेळा गुणाकाराच्या रूपात कसं मांडायचं संख्या, नाही ना माहिती आपल्याला. वजा 2 वेळा गुणाकाराच्या रूपात कशी मांडायची माहित नाही. मग हेच या नियमाप्रमाणे काय होतं बघा, तर 5चा चा वजा m घात असेल तर 1 हा इथला पाय आहे तो 5 आहे असा होतो, आणि इथला वजा m चा काय झाला, अधिक m झाला, म्हणजे वजा 2 चा काय होणार, अधिक 2 झाला. म्हणजे हा 7वा नियम कशासाठी आहे मित्रांनो, तर घातांकाचं मायनस चिन्ह घालवण्यासाठी. 7व्या नियमाचा उद्देश काय आहे, तर घातांकाचं वजा चिन्ह घालवण्यासाठी. घातांकाचं वजा चिन्ह घालवण्यासाठी हा 7वा नियम वापरला जातो. म्हणजेच याचं उत्तर पुन्हा काय येतं मित्रांनो, तर 1/5चा वर्ग 25. 1/25. 5चा वजा 2 घात डायरेक्ट तुम्हाला काढता येणार नाही, म्हणजेच काय झालं तर 1/25 याचं उत्तर झालं. आणि हे 7 नियम, एवढे 7च नियम आहेत. पण एक तुम्हाला मी 8वा नियम म्हटलं होतं मी एक्स्ट्रा, ह्या 7व्या नियमापासूनच तो तयार होतो. आता इथं a चा वजा m घात आहे ना, जर अपूर्णांकाचा, बघा 8वा नियमच आपण त्याला म्हणू, अपूर्णांक असेल a/b आणि त्याचा घातांक मायनस असेल, इथं a चा वजा m घात होता, पण जर अपूर्णांक असेल एखादा आणि अपूर्णांकाचा घातांक वजा असेल, तर त्या अपूर्णांकाचा घातांक प्लस करण्यासाठी काय करावं लागतं, तर लक्षात घ्या, या अपूर्णांकाला उलटा करायचा म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, तर खाली मुंडी वर पाय. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, खाली मुंडी वर पाय, एवढं लक्षात ठेवा. खाली मुंडी वर पाय म्हणजे काय, तर छेद आहे तो अंशात घ्यायचा आणि अंश छेदात. a/b च्या ऐवजी काय करायचं, तर b/a करायचं आणि या घातांकाचं मायनस चिन्ह घालवून टाकायचं, ते m येतं. म्हणजे a/b चा वजा m घात बरोबर b/a चा m घात. अपूर्णांकाच्या घाताचं जर चिन्ह बदलायचं असेल तर त्या अपूर्णांकाला उलटा केला की त्याचं चिन्ह बदलतं म्हणजे मायनसचं प्लस होतं किंवा प्लसचं मायनस पण होऊ शकतं. ओके. मग याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं, याचं एक आपण उदाहरण घेऊ, ते म्हणजे समजा 7/8 कंसाचा वजा 6वा घात असेल. 7/8 कंसाचा वजा 6वा घात. मला हे वजा चिन्ह नको आहे, मग मी याला काय करणार, 8/7 कंसाचा इथं काय येणार, तर 6वा घात. काय होणार, वजा 6चा काय झाला, 6 घात झाला. ओके. तर हे आपण 8 नियम पाहिले, 8 नियम उदाहरणानिशी पाहिलेत. लक्षात ठेवा, या सेशन मध्ये घातांकाचे 8 नियम उदाहरणानिशी पाहिलेत. आता तुम्हाला, मला सगळ्यात महत्वाची गोष्ट, घातांकाचे प्रश्न सुटण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय असते, तर घातांकाच्या प्रत्येक नियमाचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, घातांकाचे नियम तयार करण्यापाठीमागचा हेतू काय आहे, आणि ते हेतू किंवा उद्देश ज्या वेळी तुम्हाला समजले, तिथून पुढे तुमचं घातांकाचे प्रश्न सोडवण्यासाठी होणारं कन्फ्युजन कायमचं संपलं. लक्षात ठेवा, कायमचं संपलं. पुन्हा तुमचं घातांकाच्या प्रश्नांबद्दल तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन, गोंधळल्याची अवस्था कधीही निर्माण होणार नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्हाला प्रत्येक घातांकाच्या नियमाचा हेतू किंवा उद्देश माहित झाला.
तर लक्षात ठेवा, प्रत्येक घातांकाच्या नियमाचा उद्देश काय आहे आणि त्यावर आधारित असणारे प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. या सेशनमध्ये आपण फक्त घातांकाचे नियम पाहिलेत. पुढच्या सेशन पर्यंत काय करा फक्त मी सांगतोय, तर हे घातांकाचे जे आपण आटीच्या आटी नियम पाहिलेत, हे नियम एकत्र लिहून मी तुम्हाला देणार आहे पुढच्या सेशनला आणि त्याचे उद्देश सांगणार आहे. तुम्ही फक्त हे शिकवलेले आटीच्या आटी नियम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या सेशनला आपण त्याचे उद्देश आणि त्यावर आधारित असणारे प्रश्न पाहणार आहोत. या सेशनमध्ये आपण इथंच थांबतोय. जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. ओके, या सेशनमध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच.